जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी मगाशी याच रस्त्याने गेलो आणि याच रस्त्याने परत आलो. यशोमतीताई मध्ये मध्ये व्यासपीठावरती शेरोशायरी ऐकायला येते. मला नेहमी लहानपणापासून शेर बघायची सवय आहे. शायरी थोडी माझ्यापासून लांब राहिली, पण एक गोष्ट मला अनुभवातून कळले आणि ती म्हणजे सुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन दुख में जो साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं. तर तुम्ही सगळे फरिश्ते आहात. राजकारण कोणत्या दिशेला चाललंय तुम्हाला माहिती आहे, पण विशेष म्हणजे मी आज यशोमती ताईसाठी मुद्दामून आलोय. याचं कारण असं की ताई 19च्या आधी आपण एकमेकाच्या विरोधात होतो आणि यशोमती ताईबद्दल बरंच ऐकलं होतं. ती आक्रमक आहे, अमुक आहे, तमुक आहे. अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पद घ्यावं लागलं आणि ताई माझ्या सहकारी. म्हटलं बापरे. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की काळ असा विचित्र होता की अनेकदा कॅबिनेट मीटिंग सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सने घ्यायला लागायचं. आणि त्याच्यात ताईचं वैशिष्ट्य असं की बाकी अनेकांचे आवाज यायचेच नाही ऐकू, पण ताईचा आवाज बरोबर ऐकायला यायचा. आणि मी खरंच सांगतो, मी मुद्दा म्हणून आलो ताईसाठी, कारण खूप तळमळीने मंत्रिमंडळात काम करणारी ही माझी लाडकी ताई आहे. अमरावती म्हटलं, विदर्भ म्हटलं, ऐकायचीच नाही. जे खातं दिलं होतं महिला बाल कल्याण, अशा अनेक योजना आणत होत्या आणि करून घ्यायच्या. बरं, एक तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पुढे पण तुम्ही कंटिन्यू ठेवणार असेल तर मी सांगतो, ही यशोमती ताई कोणाचं ऐकत नाही, फक्त माझं ऐकते. ना म्हणून आधी वचन घेतलं तुमच्याकडे, तुमच्या समोर, की बाबा याच्या पुढे सुद्धा बाकी सगळ्या पद येतात आणि पद जातात. हो, त्याच्यात काय, सत्ता येते, सत्ता जाते, सत्ता परत येणार आहे. पुढे जाते सत्ता, कोण जाऊ देते सत्तेला. त्याच्यामुळे हे सगळं चालू राहतं. पण जे आपण म्हटलं ना, नातं, हे नातं फार महत्वाचं आहे. आज तुम्ही इकडे सगळेजण आलेला आहात, हा काही कुठे कोणत्या योजनांचा कार्यक्रम नाहीये. ना साडी वाटप आहे, ना आणखीन काय वाटप आहे. कुठेही बिर्याणी वगैरे अशी काय जेवणाची सोय केलेली नाही. आणि एक सुद्धा माणूस भाडकाऊ आहे असं मला वाटत नाही. आहे कोणी? सगळे सच्चे, हृदयापासून प्रेम करणारे आणि ज्यांना खरंच महाराष्ट्राबद्दल काहीतरी वाटतंय, ते सगळेजण एकत्र आलेले आहेत. यायला मला उशीर झाला, कारण सकाळी जरा पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्याच्यानंतर दर्यापूरला गेलो आणि दर्यापूरला सुद्धा जे केलं तेच मी आता करतोय. बळवंतराव, यशोमतीताई, तमाम सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतोय. गवई साहेब तुम्ही पण आहातच ना, उठू नका सगळं. तसं पक्षाचं नातं असायला पाहिजे. मी मगाशी सांगितलं की जेव्हा लोकसभेच्या जागांची वाटाघाटीची चर्चा सुरू होती, तेव्हा काँग्रेसकडनं आमच्याकडे मागणी आली, अमरावती आम्हाला पाहिजे. आता अमरावती कशी द्यायची? अनेक जण म्हणाले की तुम्हाला उद्धव साहेबांशी बोलायला पाहिजे. आम्ही गेल्या वेळेला दुर्दैवाने हारलो होतो, पण अन्यथा अमरावती आम्ही सतत जिंकत आलेलो मतदारसंघ आहे. आमच्या गोडे साहेबांचं काम आहे, अनेकांचं सुधीरचं काम आहे, बरेच आमचे कट्टर कार्यकर्ते त्यांचं काम आहे ना, तुम्हाला उद्धव साहेबांशी बोलायला पाहिजे. ठीक आहे. माझ्याकडे जेव्हा आलं, यशोमतीताई बोलल्या, काँग्रेसशी बोलले, मी एकच प्रश्न विचारला, जिंकाल का? आणि त्यांनी सांगितलं जिंकून दाखवतो. म्हटलं दिली अमरावती तुम्हाला. आणि त्याच्याप्रमाणे एक साधा माणूस, म्हणजे साधा असलं तरी बळवंतराव आहे ना, आणि त्याचं बळ माझ्या समोर बसलेलं आहे. हा माणूस आपण दिल्लीला पाठवला, ही तुमची ताकद आहे. काय पैसा होतणार, किती पैसा होतणार? अरे पैशाने रस्त्याचा माल विकला घेऊ शकतो, पण ही माणसं नाही विकली जात. माणसं नाही विकली जाऊ शकत तुम्ही. आणि आता मग मी ज्या वेळेला विधानसभेच्या वाटाघाटीच्या वेळेला सांगितलं की मला दर्यापूर पाहिजे, आणि ताई आणि बळवंतरावांनी सांगितलं की दर्यापूर नुसती नाही, तुम्हाला जिंकून देतो.
त्याच्यामुळे हा जो काही एक आता आपला एकोपा झालेला आहे हाच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतोय. बळवंतराव तुम्ही चिडून बोललात काल, कोणतरी काहीतरी आपल्या ताईला बोललं, दुर्लक्ष करा, दुर्लक्ष करा, असे अनेक जण बोलत असतात. जर आपण गेलो तर अनेक जण असे बोलत असतात, फिरत असतात, बोलू द्या, लक्ष देऊ नका, कारण ही भूमी पवित्र भूमी आहे. अगदी यशोमतीताई तुम्ही सांगितलं ना, आपल्या रुक्मिणी मातेचं माहेर, गाडगे बाबांची, तुकडोजी महाराजांची, आणि माझं सुद्धा आजोळ हे अमरावतीचं. शिवसेना प्रमुखांची आई म्हणजे माझी आजी ही परतवाड्याची. त्याच्यामुळे ही जी भूमी आहे, ह्या मातीवरती संस्कार आहेत, इथे मातेचे संस्कार आहेत. ज्यांना संस्कार झालेले नाहीत ते काय बोलतील, त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी आपण आपले संस्कार सोडू नका. त्यांना बोलायचं ते बोलू द्या, तुम्ही दुर्लक्ष करा. जनता जनार्दन बघून येईल त्यांना काय करायचं ते. आणि ते पाहिलं म्हणूनच गेल्या वेळेला तुम्हाला त्यांनी जिंकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता त्यांच्या नादीच लागू नका. त्यांना दुसरं काय येते. चांगल्या गोष्टी बोला म्हटलं तर, जसं शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे की साधी अक्षर असतात, अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शब्दांच्या शिव्या पण होतात. आपण ठरवायचं आपण काय घ्यायचं. आम्ही ओव्या घेणारी माणसं आहोत, पण याचा अर्थ शिव्या प्रत्येक वेळेला द्याल तर इंगा दाखवणार नाही असं नाही, पण ती वेळ आमच्यावरती आणू नका. एवढंच मला त्यांना हात जोडून मला विनंती करायची. बाकी एकूण निवडणूक मी म्हंटल ना कोणत्या दिशेने चाललेली आहे. सगळं झालं, पक्ष फोडला, चिन्ह चोरलं. मी असं ऐकलं होतं की येत्या 8 तारखेला आपल्या म्हणजे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाची सुनावणी होणार होती. आणि 2 दिवस आधीच मी म्हटलं की आता बघू 8 तारखेला सुनावणी होते का बतावणी होते. झालं, पुढे गेली. काय कसला तमाशा मांडलाय, न्यायाचा तमाशा आहे, सगळा खेळ, बाजार मांडलेला आहे, बाजार. खरं म्हणजे न्यायदेवतेबद्दल आम्हाला आदर आहेच, न्यायदेवतेबद्दल आहेच. आता नवीन तिची जी काही मूर्ती आणली, तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली. आम्हाला असं वाटतं की आता तरी त्या न्यायदेवतेला कळेल की ज्या देशात मी न्यायदेवता म्हणून बसले, माझ्या डोळ्यात देखत लोकशाही चिरडली जाते, लोकशाही तुडवली जाते, लोकशाहीचा खून होतोय. पण ही न्यायदेवता नुसती तिथे 4 भिंतीत बसलेली नाहीये. ही न्यायदेवता आता माझ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली. ही न्याय करणारी, ही माझी न्यायदेवता आहे. ही माझी न्यायदेवता आहे. नाहीतर सगळी मोठी मोठी माणसं ते काय वाटतील ते बोलतील, तुम्ही नाही बोलायचं त्यांच्याबद्दल. अहो पण आम्हाला न्याय पाहिजे, न्याय पाहिजे, न्याय मागतोय आम्ही, हक्क मागतोय आम्ही, पण त्याला सुद्धा विलंब लागतोय. मग कशाला ती कलम केलेत आणि कशाला संविधान संपवण्याचा जो विषय होता गेल्या निवडणुकीत तुम्ही सगळ्यांनी कमाल केलीत. कारण संविधान हे मारायलाच निघाले आहेत. अजून होते मी म्हणत नाही, अजूनही प्रयत्न चालू आहेत. संविधान तुम्ही मानणार नसाल, संविधानात लिहिलेल्या प्रमाणे जर तुम्ही वागणार नसाल तर उपयोग काय त्याचा. आणि म्हणून ही लढाई अजून संपलेली नाहीये. मी काल राहुलजींबरोबर होतो, पवार साहेब पण होते, सगळे आपले गवई साहेब पण होते, सगळे आपले मित्र पक्ष होते, कम्युनिस्ट पण होते. आता देवेंद्र फडणवीस जे बोलले की त्या संविधानाचा कवर लाल आहे, म्हणजे कोण आहोत मग आम्ही. अहो मग जेव्हा रक्तदान करतो त्याच्यामध्ये सुद्धा रक्त लालच असतं, म्हणून काय सगळे नक्षलवादी आहेत. सगळे नक्षलवादी आहेत का. आणि तुम्ही जाहिराती करून स्वतःची एवढी लाल करताय, मग तुम्ही कोण आहात. काम शून्य पण जाहिराती किती. मग त्या जाहिरातीचा पैसा जर एकत्र केला तर आणखीन एक योजना चांगल्या पद्धतीने राबवू शकला असतात. एवढ्या जाहिराती तुम्ही करताय. मग महाविकास आघाडीचं सरकार आपलं होतं, आपण कधी एवढ्या मोठमोठ्या जाहिराती केल्याचं पाहिलं तुम्ही. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते केलं. आता सगळीकडे शेतकरी आहेत ना. मला प्रामाणिकपणे सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांना मिळाली होती. खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. नक्की मिळाली होती. मग एक तरी कार्यक्रम मी यशोमतीताई तुमच्या गावातून केला होता, दिली की नाही कर्जमुक्ती, दिली की नाही कर्जमुक्ती, केला होता तमाशा. कारण आम्ही काही उपकार नव्हते केले, आम्ही तुमच्या हक्काचं होतं, तुमच्याच पैशातनं जे सरकारला येणं येतं त्यातनं तुमच्या हक्काचं आम्ही दिलं होतं. आम्ही आमचं कर्तव्य केलं होतं, उपकार केलेले नव्हते. आम्ही कर्तव्य बजावलं. अगदी करोना काळामध्ये सुद्धा यशोमतीताई तुम्हीच सांगितलं होतं आणि आपण ती योजना केली की करोनामुळे ज्या मुलांचं, बालकांचं ज्यांना पालकत्व गमावलंय त्यांची जबाबदारी आपण घेतली होती.
आपण केली होती. आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत होती की नव्हती? हे सगळे जरा आठवा, कारण हेच ते पुसून टाकायला निघालेत. आता सुद्धा मी आलो, लोकसभेला आलो होतो, प्रश्न तेच आहेत. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, ह्याला भाव नाही, डाळीला भाव नाही, भाव पडलेत. आणि या 3 भावांना बरे भाव द्यायचे आपण. हे नुसते भाव खाऊ लोक, जाऊ तिथे खाऊ. कशाला द्यायची आहे ना मतं? सोयाबीनला सुद्धा आपल्या काळामध्ये जे भाव दिला होता 10,000 रुपये, 12,000 रुपये वगैरे जो होता, आता तुम्हाला तेवढाच मिळतोय काय? मगाच्या सभेत मी विचारला प्रश्न, मला म्हणाले आता जेमतेम 3,000 मिळतोय. कापूस खरेदी होते, कारण सांगितलं ते कापूस ओला आहे. डाळीचे भाव पडलेत. सोयाबीनचं तेलाची आयात होते, डाळीची आयात होते. मग माझ्या शेतकऱ्याने जायचं कुठे? बरं, हे झालं शेतमालाचं. शेतीचा खर्च जो आहे तो कमी होतोय का? प्रत्येक अवजारावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, ट्रॅक्टरवरती जीएसटी, सगळ्यांवरती जीएसटी. म्हणजे एका बाजूने महागाई वाढते, पण हातात मध्ये काय मिळत नाहीये. म्हणजे मला आता हे 3-4 महिन्यापूर्वीच आपली जी लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हाही मी फिरत होतो. आणि तेव्हा शेतकऱ्यांनी मला सांगितलेलं, आता कल्पना नाही मला, पण त्यांनी सांगितलं की उद्धवजी आम्हाला साधारणतः 1,00,000 रुपयांचं खत हे वर्षाला लागतं. तो शेतकरी कोणती शेती करत होता, किती एकर शेती होती मला नाही माहित, पण तो असाच गर्दीत भेटला आणि मला बोलत होता. म्हटलं मग, अहो 1,00,000च्या खतावरती जर का 18% जीएसटी असेल, नंतर त्यांनी कदाचित कमी केली असेल, म्हणजे किती गेले? 1,00,000तनं 18,000 हे आधीच काढून घेतले. आणि वर्षातनं आम्हाला म्हणे प्रधानमंत्री काय सन्मान योजना म्हणून 12,000 देणार, 6,000 रुपये नाही, 6,000 देणार ना, 6,000 देणार, म्हणजे 12,000 आधीच त्यांच्या खिशामध्ये. मग त्यातलेच काढणार आणि 1,500 लाडकी बहीण म्हणून देणार. काल राहुलजींनी जो एक हिशोब मांडला, की आपल्याला माहिती नाहीये आपण जे काय आयुष्य जगतो आहोत, आपल्याकडनं कसे आपला खिसा कापतायत, कुठेही गेलं आणि काही घेतलं का जीएसटी येतो. आणि मग राहुलजीने एक हिशोब मांडला, की ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणाने एका कुटुंबियानी म्हणून विचार केला, तर वर्षाकाठी प्रत्येक कुटुंबाकडनं साधारणतः 90,000 रुपये हे जीएसटीच्या पोटी सरकार खातं आपलं. 90,000 रुपये. मग कमवणार कसं? जगणार कसं? मुलांचं शिक्षण होणार कसं? आणि म्हणून आपण जे काही ठरवलेलं आहे, एक तर मुलींना शिक्षण मोफत दिले जाते, चांगली गोष्ट आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी तर ठरवलेलं आहे की जसं माझ्या महाराष्ट्रातल्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मी मोफत शिक्षण देणार, नक्की देणार.